नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे की शॉप ॲक्ट लायसन कशा पद्धतीने काढायचं, म्हणजेच आपण त्याला गुमास्ता लायसन म्हणतो। हे शॉप ॲक्ट लायसन तुमचं कोणतंही जरी दुकान असलं तर त्यासाठी तुम्ही काढू शकता। तुमचं किराणा दुकान असेल, तुमचं ऑनलाईन सेंटर असेल, CSC सेंटर असेल, नेट कॅफे असेल किंवा कपड्याचे दुकान असेल, कोणत्याही प्रकारचं जरी दुकान असलं तर तुम्ही हे शॉप ॲक्ट लायसन काढू शकता। हे शॉप ॲक्ट लायसन ऑनलाईन घरबसल्या तुम्ही काढू शकता। ते कशा पद्धतीने काढायचं आहे त्याची A to Z प्रोसेस लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। चला तर या ठिकाणी शॉप ॲक्ट लायसन घरबसल्या ऑनलाईन कशा पद्धतीने काढायचं आहे याची A to Z प्रोसेस बघूयात। तर मित्रांनो, शॉप ॲक्ट लायसन काढण्यासाठी सर्वप्रथम गुगलवरती या आणि या ठिकाणी तुम्हाला आपले सरकार अशा प्रकारे सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर mahaonline.gov.in अशा प्रकारचे आपले सरकारची ऑफिशियल वेबसाईट येईल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या वेबसाईटवरती तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे। नसेल तर तुम्ही नवीन अकाउंट ओपन करायचं आहे। कशा प्रकारे मी सांगतो। आता बघा, जर असेल तर लॉग इन ID पासवर्ड टाका आणि लॉग इन करायचं। नसेल तर न्यू यूजर हा ऑप्शन दिसतोय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 दिलेत, तर ऑप्शन 1 ने आपण या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। ऑप्शनवरती क्लिक करा। 1 ऑप्शन घेतला। आता खाली तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आणि समोर मोबाईल नंबर टाकून तुमचा OTP सेंड करायचा आहे। तुमच्या मोबाईलवरती OTP जाईल, तो वन टाईम पासवर्डमध्ये OTP टाका आणि समोर युजर नेम दिसते। आता युजर नेम तुमच्याकडे क्रिएट करण्यासाठी डायरेक्टली तुम्ही तुमच्या आधार कार्डचा नंबर टाका आणि चेंज युजर नेम अवेलेबिलिटी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यू कॅन यूज अशा प्रकारे आलं पाहिजे, म्हणजेच तुम्ही आधार नंबर तुमचा युजर नेम म्हणून वापरू शकता। पासवर्डवरती एक्झाम्पल दिलं आहे बघा, citizen@123 या फॉर्मॅटमध्ये टाका। तुमचं नाव @123 असं सुद्धा टाकू शकता। पासवर्ड टाका। कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड टाकायचा आहे। नेम इन इंग्लिशमध्ये तुमचं नाव टाका, ॲटोमॅटिकली मराठीत येईल। डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे, एज येईल आणि एक कन्सर्ट दिसतं आहे, आय ॲक्सेप्टवर क्लिक करून रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे। आता कन्सर्टवरती टिक केल्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करा। सर्व इन्फॉर्मेशन भरली बघा, मी आता या ठिकाणी रजिस्टरवरती क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर बघा, यू कॅन यूज या ठिकाणी सक्सेसफुली अशा प्रकारे आलेला युजर नेम क्रिएट झाला आहे। ओकेवरती क्लिक करायचं। आता आपला युजर नेम पासवर्ड क्रिएट झालेला आहे। युजर नेम टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा कोड दिसतोय तो कॅप्चा कोड टाकून युअर डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे। तर आपला जिल्हा या ठिकाणी बुलढाणा तुमचा जो असेल तो निवडायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करा। आता आपल्याला एक सर्व्हिस निवडायची बघा शॉप ॲक्ट लायसन काढण्यासाठी। याला खाली स्क्रोल डाऊन करा। स्क्रोल डाऊन केल्यानंतर इंडस्ट्रीज, एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं। बघा, लक्षात घ्या, ऑप्शन कोणता पर्याय आपण या ठिकाणी निवडतोय तो पर्याय बघा, इंडस्ट्री, एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंट। सब डिपार्टमेंटमध्ये 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे बघा, लेबर डिपार्टमेंट म्हणून अशा प्रकारे 2 नंबरचा पर्याय तो तुम्हाला निवडायचा आहे। निवडल्यानंतर या ठिकाणी प्रोसीडवरती क्लिक करा। आता या ठिकाणी तुम्हाला सब पर्याय आलेत बघा, या ठिकाणी कोणतं लायसन या ठिकाणी काढायचं आहे, तर खाली आपल्याला पर्याय शोधायचा आहे। शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट या ठिकाणी हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। तर या ठिकाणी बघा, शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट रजिस्टर यावरती तुम्हाला टिक करायचं बघा, या पर्यायावरती टिक करायचं आहे आणि वरती प्रोसीड दिसतंय त्यावरती क्लिक करायचं बघा। या पर्यायावरती क्लिक करून प्रोसीड करतो। प्रोसीड केल्यानंतर तुमच्यासमोर परत या ठिकाणी नवीन ऑप्शन या ठिकाणी येतील। आता या ठिकाणी तुमचा फॉर्म भरायला सुरुवात झालेली। टाईप कोणतं आहे तुमचं, जर स्वतः तुमचं दुकान असेल तर इंडिव्हिज्युअल निवडा। तुमची जर कंपनी असेल किंवा ऑर्गनायझेशन असेल तर 2 नंबरचा पर्याय निवडायचा। तर आपली स्वतःची दुकाने म्हणून इंडिव्हिज्युअल निवडतो आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, तुमच्यासमोर आणखीन ऑप्शन या ठिकाणी ओपन होतील। यामध्ये तुम्हाला बघा, शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम डिक्लेरेशन काढून घ्या, सेल्फ डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा, हे डिक्लेरेशनला काही करण्याची गरज नाही, याची सरळ प्रिंट काढा। 2 नंबरच्या पेजवर तुमचं नाव आणि सही करायची बघा। या फॉर्मची तुम्हाला प्रिंट काढायची आणि यामध्ये काही भरण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला तुमचं नाव आणि या ठिकाणी सिग्नेचर करायची, बस, काही या ठिकाणी करू नका। आता या ठिकाणी बघा, डिपार्टमेंट निवडायला येतील तुम्हाला।
या ठिकाणी शॉप ॲट इस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशनमध्ये आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे, तर ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करा. जर तुमच्या दुकानामध्ये 0 ते 9 कामगार असतील किंवा काम करणारे व्यक्ती असतील 1, 2, 3, 4 काय जे असेल ते 9 पर्यंत तर 1 नंबरचा पर्याय, 9पेक्षा जास्त असेल तर हा 2 नंबरचा पर्याय निवडायचा आहे. तर आपल्या दुकानात समजा एकच व्यक्ती म्हणून 1 नंबरचा पर्याय निवडतो आणि सबमिट करतो. डिव्हिजन निवडा, विभाग या ठिकाणी दिलेत तुम्हाला. तुमचा जो विभाग असेल तो निवडायचा, कोकण, नागपूर, पुणे, मुंबई काय जो असेल तो निवडायचा आहे. तर आपला या ठिकाणी बघा नागपूर डिव्हिजन म्हणून मी नागपूर निवडतो. नंतर नागपूर डिव्हिजनमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे, समजा माझा बुलढाणा जिल्हा आहे तर बुलढाणा मी निवडतो. नंतर बघा ऑफिस नेम विचारलं आहे. ऑफिस नेममध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळचं जे ऑफिस असेल, इथे गावं दिलेत बघा समोर, त्यांचा ॲड्रेस सहित त्या ठिकाणी तुमच्या जवळचं जे ऑफिस असेल ते ऑफिस तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या. निवडल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. आता बघा नेम ऑफ द इस्टॅब्लिशमेंट, तर तुमच्या आस्थापनाचे नाव म्हणजेच काय, तुमच्या दुकानाचं नाव काय, हे खूप महत्त्वाचं आहे. बघा याच नावाने तुमचं शॉप ॲट निघणार आहे. समजा आपल्या दुकानाचं नाव या ठिकाणी सानिया रेडीमेड ड्रेसेस आहे, तर अशा प्रकारे मराठीत टाकलं की ॲटोमॅटिकली इंग्रजीमध्ये येऊन जाईल, किंवा सॉरी इंग्रजीमध्ये टाकल्यानंतर मराठीत ॲटोमॅटिक येऊन जाईल. नंतर बघा आस्थापनेपूर्वीची सविस्तर माहिती. जर तुम्ही या अगोदर शॉप ॲक्ट लायसन काढलं असेल तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून, तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन पर्याय निवडा. पहिला नंबर टाका, ॲप्लिकेशन नंबर, जुनी माहिती भरायची, तुमचं डेट केव्हा काढले, एक्सपायर कधी झाले. समजा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने शॉप ॲक्ट लायसन काढलं तर मॅन्युअल रजिस्ट्रेशन पर्याय निवडा. परत ओल्ड नंबर, रजिस्ट्रेशन डेट कुठपर्यंत होतं. तर आपण नवीनच पहिल्याच बारच्यानं जर तुम्ही शॉप ॲक्ट लायसन काढत असाल तर न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपण पहिलेच बारच्यानं काढतो म्हणून मी नवीन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करतो. खाली आस्थापनेचं ठिकाण व पत्ता, तुमच्या दुकानाचं या ठिकाणी पत्ता द्यायचा आहे. कुठं तुमचं दुकान आहे, कोणत्या गावात आहे, कोणत्या तालुक्यात आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, अशा प्रकारे तुम्हाला बेसिक माहिती तुमच्या दुकानाची ॲड्रेसबद्दल, पत्त्याबद्दल द्यायची. बघा स्ट्रीट काय आहे, नंतर ॲटोमॅटिकली मराठी स्ट्रीट येईल, लँडमार्क काय आहे, लोकॅलिटी जवळ काय आहे, खूण वगैरे काय समजा. नंतर तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं गाव, नंतर तुमचा पिनकोड, मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आय डी बघा व्यवस्थित आहे का, तोच ईमेल आय डी. नंतर बघा या ठिकाणी तुमचं शॉप आहे रेंटल म्हणजेच भाडेतत्वावर आहे की सेल्फ ओन आहे, तर आपलं सेल्फ स्वतःचं आहे म्हणून मी सेल्फ ओन निवडतो. नंतर बघा काही टाकण्याची गरज नाही, एवढं तुम्ही बेसिक माहिती भरून घ्यायची. तर ही सर्व माहिती मी या ठिकाणी दुकानाचा पत्ता वगैरे टाकतो. खाली यायचं आहे डेट ऑफ कमिटमेंट ऑफ बिझनेस, तुमचा जो दुकान आहे किंवा तुमचा जो बिझनेस आहे कधी सुरू झाला आहे, तारीख कधी झाली, तर त्या तारखेचं या ठिकाणी डेट टाकायची. समजा या ठिकाणी तुमचं दुकान जेव्हा सुरू झालं असाल ती डेट या ठिकाणी तुम्हाला जवळची आसपासची जनरली डेट टाका. नंतर नेचर ऑफ बिझनेस, तुमचं व्यवसायाचं स्वरूप काय, समजा तुमचं ऑनलाईन सेंटर आहे का, CSC सेंटर आहे किंवा तुमचं कपड्याचं दुकान आहे, किराणा दुकान आहे, ते टाकायचे. तर समजा या ठिकाणी माझं आता कपड्याचं दुकान आहे, तुमचं CSC सेंटर असेल तर CSC टाका. समजा कपड्याचे दुकान आहे तर कपड्याचे दुकान अशा प्रकारे इंग्लिशमध्ये टाका, ॲटोमॅटिकली मराठीत येऊन जाईल. नंतर बघा सेक्टर कसं आहे, प्रायव्हेट आहे की पब्लिक आहे, तर आपण लोकांना पब्लिकली सर्व्हिस देतो आहे तर आपलं पब्लिक सेक्टर आहे. जर तुमचं प्रायव्हेट असेल तर तुम्ही प्रायव्हेट या ठिकाणी निवडू शकता. तर मी या ठिकाणी आपलं पब्लिक सेक्टर या ठिकाणी निवडून घेतो. जर तुमचं प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट त्या या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सेक्टर निवडल्यानंतर खाली यायचं आहे. नंतर बघा तुमचं सेक्टर व्यवस्थित निवडायचं आहे. नंतर खाली या ठिकाणी वर्कर किती आहेत, तुमचे पुरुष किती आहेत, नंतर तुमचं या ठिकाणी महिला किती आहेत, अशा प्रकारे तुम्हाला द्यायचं आहे. बघा पुरुष किती आहेत, नंतर महिला किती आहेत काम करण्यासाठी, कामगारांची संख्या, इतर किती आहे, ट्रान्सजेंडर ते द्यायचं. नसेल तर डायरेक्ट 0 करा या ठिकाणी. मग बाकी बघा शिकाऊ उमेदवार किती आहेत, कंत्राटी कामगार किती आहेत, अंशकालीन कामगार किती. तर या ठिकाणी आपल्याकडे असे कोणतेच कामगार नाही, डायरेक्ट 0 मारून द्यायचं. या ठिकाणी मी 0 टाकून देतो. अंशकालीनसुद्धा नाही आहेत, तिथेसुद्धा 0 या ठिकाणी टाकून देतो. टाकल्यानंतर खाली यायचं आहे नेम ऑफ द एम्प्लॉयर, मालकाचे संपूर्ण नाव. तुमचं समजा दुकान किंवा सेंटर कोणाच्या नावावर आहे त्या व्यक्तीचं नाव इंग्लिशमध्ये टाका, ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल. नंतर खाली रेसिडेन्शियल ॲड्रेस ऑफ एम्प्लॉयर, त्याच व्यक्तीचा खाली पत्ता टाकायचा तुम्हाला, स्ट्रीट काय आहे, नंतर लोकॅलिटी काय आहे, लँडमार्क काय आहे, जवळचे जे ठिकाणं वगैरे व्यवस्थित टाका. तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे,
तुमचं गाव कोणतं या पद्धतीने तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरून घ्यायची. बघा सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरून घ्या. भरल्यानंतर बघा जिल्हा, तालुका, गाव, नंतर पिनकोड. तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड टाकायचा आहे. रेसिडेन्सीज तुम्ही केव्हापासून या पत्त्यावर राहतात ते टाका. तुमचा आधार नंबर टाका, ईमेल ID टाका, नंतर तुमचा मोबाईल नंबर. नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे बघा स्टेटस काय तुमच्या जे पत्त्याचं आहे काय किंवा ऑर्गनायझेशन किंवा डेजिग्नेशन. या ठिकाणी तुमचं पद काय, डेजिग्नेशन तुमचं पद काय, तुम्ही एम्प्लॉय आहात का स्वतः ओनर आहात, काय जे असेल ते तुमचं टाकायचं. व्यवस्थित हे बेसिक माहिती तुम्ही भरून घ्या. या ठिकाणी रेसिडेन्शियल सीन्समध्ये तुम्ही केव्हापासून त्या पत्त्यावर राहतात ते टाका. डेजिग्नेशन म्हणजे पद काय, तर तुम्ही ओनर म्हणजे स्वतःचं दुकान आहे, आपणच ओनर आहोत, तर ओनर मी या ठिकाणी टाकून घेतो. या पद्धतीने बेसिक माहिती भरा. नंतर बघा नेम अँड रेसिडेन्शियल ॲड्रेस ऑफ व्यवस्थापकाचे नाव, तर या ठिकाणी काही टाकण्याची गरज नाही. खाली या. खाली बघा आता तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे तुमचं जे समजा जे दुकान आहे ते कोणत्या टाईपमध्ये, आस्थापन आहे की उपाहारगृह आहे की या ठिकाणी थिएटर आहे की शॉप आहे दुकान. तर आपलं दुकान आहे, मी दुकान पर्याय निवडतो किंवा राहण्याचं काही ठिकाण वगैरे. मग दुकानामध्ये कशाचं दुकान आहे, कटलरी, कपड्याचं, कॉपरे, सर्व दुकानं दिले नसेल तर ऑदर पर्याय निवडून मॅन्युअली टाकू शकता. तर आपलं कपड्याचं दुकान आहे या ठिकाणी बघा A to Z दुकानाचे नाव, सायकल, साडी सेंटर, कॉफी, काय असेल ते तुमचं दुकान या ठिकाणी टाकायचं. तर आपलं कपड्याचं दुकान आहे, क्लॉथ शॉप आहे, म्हणून मी कपड्याचे दुकान हा पर्याय या ठिकाणी निवडतो. तुमचं जे दुकान असेल ते या ठिकाणी निवडायचं आहे. तुमचं जर दुकान यामध्ये नसेल तर ऑदर पर्याय निवडा आणि मॅन्युअली टाका की बाबा CSC सेंटर आहे. नंतर खाली बघा आस्थापनेचा प्रकार कसा आहे तुमचा, प्रायव्हेट आहे, पार्टनरशिप आहे, पब्लिक लिमिटेड आहे, ट्रस्ट आहे, बोर्ड आहे. तर आपल्या या ठिकाणी सेल्फ ओनरशिप आहे, स्वतःचं आहे. खाली यायचं आहे पार्टनरशिप असेल तर पार्टनरशिप टाकू शकता, प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट टाकायचं. तर आपलं सेल्फ ओनर आहे म्हणून मी स्वतःचं या ठिकाणी सेल्फ ओनर निवडतो. खाली आता तुमच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तींचे नावं टाकायची. बघा नावं कशा पद्धतीने टाकायचं फॉर्मॅट दिले बघा. समजा बघा हॅरी नावाचा एखादा जर माणूस आहे, तुमचा भाऊ आहे, तर हॅरी डॅश ब्रदर अशा प्रकारे द्यायचं. परत कॉमा. जॅक आहे समजा तुमच्या दुकानात कामाला, तो तुमचा मुलगा आहे तर जॅकसन. समजा मायकल आहे, तो तुमचा समजा पती आहे किंवा नवरा आहे, तर मायकल हजबंड अशा प्रकारे टाकायचं. समजा तुमचं नाव टाकायचं आहे आणि त्याच्याशी तुमचं काय रिलेशन आहे ते टाकायचं. या पद्धतीने तुम्हाला ते या ठिकाणी इन्फॉर्मेशन भरत घ्यायचे. आता बघा मी स्वतः ओनर आहे म्हणून मी या ठिकाणी माझं नाव टाकून सेल्फ करतो, भावाचं नाव टाकतो आणि ब्रदर करतो, अशा प्रकारे टाकेन. नंतर खाली पुरुष किती आहेत कामाला, महिला किती आहेत आणि ट्रान्सजेंडर किती आहेत. तर या ठिकाणी पुरुष एक आहे, महिला एक आहे, ट्रान्सजेंडर नाहीत म्हणून 0वरती क्लिक करतो. वरती कोण कोण कामाला आहेत त्यांचं नाव टाकायचं आणि त्यांच्यासोबत रिलेशन काय असेल ते या ठिकाणी टाकून द्या. टाकल्यानंतर व्यवस्थित भरायचं आहे आणि खाली यायचं. खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा खाली स्क्रोल डाऊन करा. एक कन्सर्ट दिला आहे, या ॲग्रीवरती क्लिक करून सेव्ह डिटेल्सवरती क्लिक करायचं. जसं तुम्ही सेव्ह डिटेल्सवरती क्लिक कराल एक पॉपअप येईल, त्याला ओके करायचं आहे. ॲप्लिकेशन तुमचा क्रिएट झालेला आहे. आता परत या ठिकाणी ॲडव्हान्स सर्चमध्ये डिपार्टमेंटमध्ये आपलं लेबर डिपार्टमेंट सिलेक्ट करा. त्या ठिकाणी तुमचं शॉप डिपार्टमेंट आहे. नंतर रजिस्ट्रेशन अँड इस्टॅब्लिशमेंट सर्व्हिसमध्ये निवडायचं आणि सर्च करायचं. ॲप्लिकेशन नंबर वगैरे दाखवेल. आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे. बघा डिपार्टमेंट शॉप निवडा आणि सर्व्हिस रजिस्ट्रेशन अँड शॉप ॲट इस्टॅब्लिश निवडायचं आहे. खाली अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा डॉक्युमेंट अपलोड करताना JPG किंवा JPEG किंवा PNG जर असेल तर 75 ते 100 KB दरम्यान, आणि जर तुमचं या ठिकाणी PDF फाईल असेल तर 512 KB तुम्ही अपलोड करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही अपलोड करायचं. PDF अपलोड केली तर 512 KB आतमध्ये तुम्ही ती अपलोड करू शकता. फोटो तुमचा 160x200 या फॉर्मॅटमध्ये ठेवायचा आहे. चूज फाईलवरती क्लिक करून तो फोटो अपलोड करायचा आहे. साईनसुद्धा त्याच पद्धतीने अपलोड करून घ्या. मी दोन्हीसुद्धा अपलोड करून घेतो. नंतर खाली बघा आधार कार्ड एम्प्लॉय दिलं आहे, त्या आधार कार्डचा प्रूफ तुम्हाला एम्प्लॉयमध्ये या ठिकाणी द्यायचा आहे ID प्रूफ म्हणून. सेल्फ डिक्लेरेशनमध्ये आपण जे अगोदर डिक्लेरेशन बघितलं आहे ते डिक्लेरेशन झेरॉक्स काढायची, खाली तुमची सही करायची आणि नाव टाकून अपलोड करायचं. त्याच पद्धतीने बघा आधार कार्ड अपलोड करून घेतो. नंतर कंपल्सरी डॉक्युमेंट म्हणून या ठिकाणी बघा
ॲक्च्युअल फोटो ऑफ इस्टॅब्लिशमेंट डिस्प्लेइंग द इंटेरियर नेम अँड बोर्ड. तुमच्या दुकानाचा फोटो काढायचा आहे, त्याला बोर्ड असला पाहिजे, म्हणजे मराठीत पाटी असली पाहिजे, पाटीवरती मराठीत नाव असलं पाहिजे. आधारमध्ये पॅन कार्ड सोडा आणि अपलोड डॉक्युमेंटवरती या ठिकाणी क्लिक करायचं. दुकानाचा फोटो व्यवस्थित अपलोड करा. डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुल येईल, ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट तुम्हाला या ठिकाणी 59 रुपयाचं पेमेंट आलं आहे. ते पेमेंटवरती कन्फर्मवरती क्लिक करा. पुढे नेट बँकिंग पर्याय निवडून पे जिओवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खूप सारे पेमेंट करण्यासाठी मेथड तुमच्यासमोर येईल. आता पेमेंट आपण ऑनलाईन पद्धतीने करणार आहोत. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, UPI, वॉलेट, QR कोणताही ऑप्शन तुम्ही निवडू शकता. मी QR निवडतो आणि या ठिकाणी पेमेंट करून मेक पेमेंटवरती क्लिक करतो. QR कोड स्कॅन करून या ठिकाणी पेमेंट करा. पेमेंट झालेलं आहे. याची रिसिप्ट काढायची असेल तर प्रिंटवरती क्लिक करून ही रिसिप्ट तुम्ही काढू शकता. परत ॲडव्हान्स सर्चमध्ये डिपार्टमेंट शॉप, परत रजिस्ट्रेशन अँड शॉप इस्टॅब्लिशमेंट पर्याय घ्यायचा आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आता तुमचं शॉपॅक्ट लायसन्स जनरेट झालेलं आहे. डाउनलोड इंटिमेशन या ठिकाणी रिसिप्ट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचं या ठिकाणी लायसन हे शॉपॅक्टचं डाउनलोड होईल. बघा या ठिकाणी मी बघू शकतो. या ठिकाणी डाउनलोड इंटिमेशन रिसिप्टवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर PDF डाउनलोड येईल. हे तुमचं शॉपॅक्टचं लायसन आहे. याची कलर प्रिंट काढून तुम्ही लॅमिनेशन करून तुमच्या दुकानामध्ये लावू शकता. अशा पद्धतीने तुमचं शॉपॅक्ट लायसन काढणं झालेलं आहे. याचा जर तुम्हाला फॉर्म डाउनलोड करायचा असेल तर परत होम पेजला डाउनलोड फॉर्मवरती क्लिक करून या पद्धतीने तुम्ही फॉर्मसुद्धा डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला काही अडचण आली तर व्हिडिओला कमेंट किंवा टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करा.